आरती बहिणी हा ती मंडळी आली वाटतं, हॉर्न वाजतोय गाडीचा. अगं बाई आले का? तनु थांब. तू सई बरोबर थांबशील ना? तिला काय हवं नको ते बघा. आम्ही आज जातो आणि तयारी झाली का ते पाहते. हा चला चल. जगण्याची आशा या मनाची भाषा तू न बोलता ना ऐकता समजून घेना स्वप्नांचे रंग मी तुझ्यात दंग उरे बाकी काय तुझी साथ संग असताना आकाशी चंद्र चांदण्या तोडून मी काढल्या मनाचा पाळणा करू बांधून घे जरा झुला डोळ्यात तूच साजणी सुखाचं किती सुंदर डेकोरेशन केलंय. तुझ्या विना उरे न अर्थ जीवना उजळे तुझ्या हसूने कण कण. विश्वा, आज तुझ्या मनाची होणारी घालमेल मी समजू शकते. तू किती मोठ्या प्रसंगातून जातोयस हे कळतंय मला. ज्या मुलीवर तू जीवापाड प्रेम केलंस त्या मुलीचं लग्न झालं. लग्न झाल्यावर पुन्हा एकदा मैत्रीण म्हणून ती तुझ्या आयुष्यात आली आणि मग कायमची या जगातूनच निघून गेली. आता हे सगळं मागे सारून तू तुझ्या बालमैत्रिणीशी नातं जोडायला निघालायस. मला माहितीये विश्वा, तुझं हे असं हात धरणं फक्त आणि फक्त तू अस्वस्थ असल्याचं लक्षण आहे, बाकी काही नाही. कशाची बनली आहे ही तनू? माझ्यात आणि सईमध्ये चांगलं नातं निर्माण व्हावं यासाठी आजवर किती प्रयत्न केले हिने. माझ्या कितीतरी चुका माफ केल्या. कधीही चार लोकात माझा वेडेपणा नाही दाखवून दिला. माझ्या जानू नंतर जर इतकी मच्युअर कोणाला बघितलं असेल तर ती फक्त ही मुलगी आहे. ए तनु, ते पाहिलंच का? या इकडे पटकन. भावनाताई, हा चल. नाही नाही नको, तू जा. अगं नाही कोण बघणार, चल. अगं खरंच नको, तू जा ना, मी इथे थांबते. बरं बस, आलीच. हो. छान झाली नाही तयारी? काका नमस्कार. ओळखलं का? ते हे समजा काम तुम्ही मला दिलं ना, बघा कसं वाटतंय, म्हणजे झालंय का नाही तुमच्या मनासारखं? छान झाला, एकदम मस्त. वा वा, झालंय ना? गुड गुड, व्हेरी गुड. माझ्यासारख्या एवढ्या लहानच्या फुलवालीवर एवढा विश्वास टाकला तुम्ही. त्या दिवशी मंदिराच्या बाहेर फुलं विकत घेण्यासाठी खूप गर्दी जमली होती, पण ज्या पद्धतीने तू फुलं विकत होतीस त्यावर मला असं वाटलं की या मुलीमध्ये काहीतरी खास बात आहे. भविष्यामध्ये खूप मोठी व्यावसायिक होशील बघ, शब्द आहे माझा. ज्याची भीती होती तेच झालं. कोणीतरी ओळखीचं निघालंच.
मला जर कोणी बघितलं ना तर फार मोठा प्रॉब्लेम होईल. ज्या बोलीवर सिद्धिराजची सुटका झालीये त्या वचनाशी मी प्रतारणा नाही करू शकत. मला इथे थांबता नाही येणार. थँक्यू बरं का काका. अरे हा या आमच्या मिसेस ओळखत असशीलच. हो काकू. बरं हा माझा मुलगा विश्वा, याचाच साखरपुडा आहे. हा? आणि विश्वा ही आरती. तू कष्टकरी मुलगी आहे, उत्करू मुलगी आहे. काका लवकरच संपूर्ण सासवड शहरामध्ये जास्तीत जास्त फुलं विकण्याचा मान हिला असेल. घेऊन घे माझ्याकडनं. हाव काका, ओळखते की मी विश्वाला. कसं काय? अहो ते माझ्या एका क्लासमेटची वहिनी आहे ती. त्यामुळे 1-2 वेळा भेट झाली आमची. असं आहे होय? चालू दे मग तुमचं. हं? या चालतंय. बाकीची कामं बघू. हो. ऐक भावना ताई, का लपली अशी तू? आरती वहिनी, मला कळलंय की हा साखरपुडा विश्वाचा आहे. आता एक ओळखीचा माणूस दिसल्यानंतर अजून किती दिसतील ना काही सांगताच येत नाही. आणि अगं तसंही सजावटीचं काम झालंय ना, मी इथे नाही थांबत, मी निघते. बरं बरं ठीक आहे बाई, जा. तू एक काम कर, तू आपल्या दुकानावर जा. हे बघ, व्यंकी आला नाही आज, ते मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार आहे ना, हो. त्यामुळे येता आलं नाही त्याला. तू तिकडे जा ना त्याला मदत. बरं काही घेऊन जायचंय? हे बाई मोकळी टोपली आहे, ती तेवढी घेऊन जा. ठीक आहे, मी येते. तू तर नाही सांगितलीस, तर त्याच प्रश्नांची उत्तरं घ्यायला मी देवीकडे चाललो. मी ज्यांच्यापासून इतका वेळ पळते तेच नेमके माझ्या समोर कसे आले?